नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते. तर शेतकरी बांधवांनो, सध्याचं वातावरण जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे. या वातावरणामुळे आपल्या कांदा या पिकावरती खूप मोठा परिणाम झालेला सध्या आपल्याला दिसून येत आहे. तर आता इथे बघू शकता कांद्याची पात संपूर्णपणे वाकडी झालेली आहे. त्याचबरोबर करपा पण आपल्याला जाणवत आहे, म्हणजे शेंडे हे पिवळे पडलेले आहेत. त्याचबरोबर कांद्याचा जो गाभा आहे, गाभ्यामध्ये मवटा असेल किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात झालेला दिसून येत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की आता सध्या मी नवीनच हे बघत आहे की कांद्याच्या पातीच्या आहेत यावरती सफेद स्पॉट झालेले दिसून येत आहे. तुमच्याही प्लॉटमध्ये असे सफेद स्पॉट आलेले आहेत का पातींवरती? नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता याच्या नियंत्रणासाठी आपण तातडीने कोणती फवारणी घेणं आवश्यक आहे, कोणतं कॉम्बिनेशनमध्ये औषधं घेणं हे गरजेचं आहे, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल. कारण काय होतं की कोणत्या कंपन्यांचे औषधं चांगले आहेत, त्याचबरोबर त्याचं योग्य प्रमाण किती घेतलं पाहिजे, ह्या गोष्टी औषधं फवारताना लक्षात घेणं हे फार गरजेचं आहे. तर ही सर्व संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि हो, जर तुमचे इतर पिकांबद्दल शेतीविषयक जर काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने कांद्याच्या पाती ह्या वाकड्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर पातींवरती हे सफेद स्पॉट बघू शकता. सगळ्याच पातींवरती असे सफेद कलरचे स्पॉट आलेले आहेत. त्याचबरोबर बघू शकता मावटा. अशा पद्धतीने आपल्या पिकांवरती मावट्याचा आणि इतर किडींचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तर आता याच्याच नियंत्रणासाठी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. कॉम्बिनेशनमध्ये मी व्यवस्थित तुम्हाला औषधं सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, कांद्याला आता फवारणी करत असताना आपल्याला फवारणीसाठी एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, एक कीटकनाशक घ्यायचं आहे व त्यासोबत NPKचे एक ग्रेड असलेलं विद्राव्य खताचीही आपल्याला यामध्ये फवारणी करणं हे गरजेचं आहे. तर आता आपण यासाठी एक विद्राव्य खत घेणार आहोत. त्याचबरोबर कांद्याच्या पाती सरळ होण्यासाठी, व्यवस्थित राहण्यासाठी सिलिकॉनचाही वापर आपण या कॉम्बिनेशनमध्ये करणार आहोत. तर आता जाणून घेऊयात की कोणत्या कंपनीचे औषधं घेतले पाहिजे व त्याचं योग्य प्रमाण हे किती घेतलं पाहिजे. तर यासाठी शेतकरी बांधवांनो, आपल्याला एंडोफिल कंपनीचं अवतार या नावाने जे बुरशीनाशक उपलब्ध आहे हे आपल्याला घ्यायचं आहे. याचं प्रमाण घेत असताना आपल्याला हे 50 ग्रॅम घ्यायचं आहे. म्हणजेच अवतार हे जे बुरशीनाशक आहे याचं प्रमाण आपल्याला 50 ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे. म्हणजेच 1 एकरसाठी 500 ग्रॅम. तर हे झालं बुरशीनाशक. यानंतरचं दुसरं म्हणजे कीटकनाशक. तर कीटकनाशकमध्ये आपल्याला UPL कंपनीचं लॅन्सर गोल्ड म्हणून जे इन्सेक्टिसाईड मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. प्लस त्यामध्ये आपल्याला आणखी एक इन्सेक्टिसाईडचा वापर करायचा आहे, तर ते म्हणजे FMC कंपनीचं मार्शल म्हणून. तर हे दोन्ही औषधं शेतकऱ्यांच्या परिचयाचेच औषधं आहेत. तर हे आपल्याला घ्यायचे आहेत. तर लॅन्सर गोल्ड जे आहे इन्सेक्टिसाईड, तर त्याचं प्रमाण घेत असताना आपल्याला 50 ग्रॅम असं घ्यायचं आहे प्रतिपंपासाठी. आणि त्यामध्ये मिक्स करून आपल्याला 50 ml मार्शल या इन्सेक्टिसाईडचा वापर हा करायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, मी आता तुम्हाला एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक सांगितलं आहे. आता यानंतरनं विद्राव्य खतामध्ये आपल्याला कोणत्या विद्राव्य खताची फवारणी करणं हे गरजेचं आहे. तर यासाठी आपल्याला ICL कंपनीचं न्यूट्रिफंट या नावाने जे विद्राव्य खत मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे आपल्याला घ्यायचं आहे. तर यामध्ये NPK जे ग्रेड आहेत 11, 36, 24 हे ग्रेड आहे, हे तुम्हाला घ्यायचं आहे. याचं प्रमाण घेत असताना हे 100 ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे. यानंतर चौथं म्हणजे की सिलिकॉन. तर सिलिकॉनचा आपल्याला यामध्ये वापर करणं हे फार महत्त्वाचं आहे, की जेणेकरून पाती ह्या सरळ होतील, वाकड्या होणार नाही आणि पाती ह्या पिवळ्या पडणार नाहीत. तर सिलिकॉन घेत असताना हे तुम्हाला मार्केटमध्ये वेदांत कंपनीचं मिळून जाईल किंवा इतर कंपन्यांचेही अवेलेबल आहेत, ग्रीनसील अल्ट्रा म्हणून. तर याचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला 30 ग्रॅम प्रतिपंपासाठी असं
घ्यायचं आहे. तर आता मी जे तुम्हाला बुरशीनाशक, कीटकनाशक व जे विद्राव्य खत सांगितलं आहे, तर हे तुम्हाला सिलिकॉनमध्ये मिक्स करून आवश्यक घ्यायचं आहे. तर आता मी परत एकदा तुम्हाला व्यवस्थित प्रमाण सांगते. एंडोफिल कंपनीचं जे बुरशीनाशक आहे अवतार म्हणून, याचं प्रमाण तुम्हाला 50 ग्रॅम घ्यायचं आहे प्रतिपंपासाठी. प्लस लॅन्सर गोल्ड आणि मार्शल हे जे इन्सेक्टिसाईड आहे, याचं प्रमाण घेत असताना तुम्हाला लॅन्सर गोल्डचं प्रमाण 50 ग्रॅम घ्यायचं आहे. हे तुम्हाला पावडर फॉर्ममध्ये मिळेल. प्लस त्यामध्ये तुम्हाला 50 ml मार्शल या इन्सेक्टिसाईडचा वापर करायचा आहे. हे दोन्हीही इन्सेक्टिसाईड तुम्हाला एकत्रित फवारायचे आहे. तर आता हे दोन झाले बुरशीनाशक आणि कीटकनाशक. यानंतरचं विद्राव्य खत. तर विद्राव्य खताचं प्रमाण घेत असताना तुम्हाला 100 ग्रॅम घ्यायचं आहे. यामध्ये 11, 36, 24 हे ग्रेड प्रेझेंट आहे व त्यासोबत तुम्हाला मिक्स करून सिलिकॉनचाही वापर आवश्यक करायचा आहे. सिलिकॉन घेत असताना हे तुम्हाला 30 ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, मी अशा पद्धतीने जे तुम्हाला 4 औषधं सांगितली आहे, हे तुम्हाला व्यवस्थित घ्यायचे आहेत. याची फवारणी तुम्हाला तातडीने करायची आहे की जेणेकरून जो मौटा आहे त्याचबरोबर पाथींमध्ये जे इन्सेक्टिसाईडचे वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे, याचं नियंत्रण लवकरात लवकर होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर पाती ह्या एकदम सरळ आणि व्यवस्थित होतील. तर शेतकरी बांधवांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, कशी वाटली तुम्हाला आजची माहिती, नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. कारण हे जे वातावरण आहे हे अचानकच झालेलं आहे आणि यामुळे तुम्ही बघितलं असेल की किती जास्त प्रमाणात मौट्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याचबरोबर कांद्याच्या पाती ह्या पूर्णपणे वाकड्या झालेल्या आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. चला तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. व्हिडिओ एंड करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील.